नांदेड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली होती। नदी-नाल्यांना मोठा पूर आला होता। सर्वत्र जे आहे ते जनजीवन विस्कळीत झालं होतं। मात्र काल रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पावसाने उसंत घेतल्यानंतर जे आहे ते आता पूर ओसरायला सुरुवात झाली आहे। आता मी नांदेडच्या आसना नदी पात्राच्या वर आहे। आपण जर बघितलं तर काल जे आहे ते संपूर्ण पाणीच पाणी या ठिकाणी पाहायला मिळत होतं। आता मात्र जे आहे ते पाणी पातळी कमी होताना आपल्याला पाहायला मिळते। या पाण्याच्या जे ते खानाखुणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। हे ऊसाची शेती काल संपूर्णपणे पाण्यात बुडाली होती। सगळीकडे जे आहे ते अशीच परिस्थिती नांदेड जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळत होती। एकंदरीत जर बघितलं तर नांदेड जिल्ह्यात 3.5 लाख हेक्टरवर खरीप पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। 60 पेक्षा अधिक मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे। गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेती पिकाचं प्रचंड नुकसान झाले। खरीप पिकाला याचा फटका बसलाय। त्याचबरोबर अनेक नागरिकांच्या घरातही पाणी गेलं होतं। मात्र कालपासून जे आहे ते पाऊस उघडल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे। नागरिकांच्या जीवात जीव आलाय। एकंदरीतच जे आहे ते नांदेड जिल्ह्यातील बिकट परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळत होती। आणि आता मात्र जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं पंचनामे सुरू करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे। आज जे आहे ते नांदेड दौऱ्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संजय राऊत, त्याचबरोबर जे आहे ते आदित्य ठाकरे हेही येणार आहेत आणि या सगळं नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत। पंचनामे करण्याचं काम जे आहे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीनं हाती घेण्यात आलं आहे। त्याचबरोबर जे आहे ते इतर नेते या 2 दिवसात जे आहे ते नुकसानीची पाहणी करणार असल्याचं चित्र या ठिकाणी आहे। एकंदरीत आपण बघितलं तर पाण्यामुळे जे मोठी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती। मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये जे आहे ते पूर पाहायला मिळत होता। नांदेड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, लातूर असेल, बीड असेल या भागातही जे आहे ते पुराचा फटका बसला आहे। मराठवाड्याबरोबर जे आहे ते विदर्भातही पावसाचं चित्र, पावसाचं रुद्ररूप आपल्याला पाहायला मिळत होतं। एकीकडे जे आहे ते आता उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी खरीप पिकाचं मात्र प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय। एकंदरीत हे चित्र मराठवाड्यासाठी लाभदायक आणि आशादायक जरी असलं तरी खरीप पिकाला मात्र याचा मोठा फटका बसलाय। शेतकरी जे आहे ते चिंतेत सापडलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आता पंचनामे लवकर झाले पाहिजे आणि शेतकऱ्याला भरीव मदत मिळाली पाहिजे अशीच अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होताना पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह मी ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।